आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। कानुबाई उत्सव आणि खानदेश यातील संबंध अतूट आहेत। महाराष्ट्रात फक्त खानदेशात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो। मात्र वर्षानुवर्ष रूढी परंपरांना छेद देत काळानुसार या उत्सवाला आता आधुनिकतेचे स्वरूप प्राप्त झाले। श्रावणातील शुक्ल पक्षात कानुबाई मातेची पूजा करतात। कानुबाई ही नवसाला पावणारी देवता असल्याने नवसपूर्ती करण्यासाठी भाविक कानुबाईची प्रतिष्ठापना करतात। खानदेशाचे कुलदैवत असलेल्या कानू मातेला आज शिंदखेडा शहरात डीजे आणि ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात निरोप देण्यात आला। कानुबाई राणूबाई मातेच्या मिरवणुकीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली। श्रावण महिन्यातील पहिल्या आणि दुसऱ्या रविवारी आणि सोमवारी खानदेशात कानू मातेचा उत्सव साजरा करण्यात येतो। रविवारी कानू मातेची उत्साहात स्थापना आणि रोट केले जातात। रविवारी विधिवत पूजा करून स्थापना केल्यानंतर रात्रभर कानू मातेचे जागरण केले जाते। ज्या घरी कानू मातेची स्थापना केली जाते त्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह गोत्रातील सर्व नातलग सहभागी होत असतात। रात्रभर सांस्कृतिक नाच गाणे गरबे भजन करत जागरण केले जाते। सोमवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास या कानू मातेची विसर्जन मिरवणूक काढण्यात येते। साईलीला नगर येथील मुकेश वसंत बडगुजर यांच्या घरापासून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली। तेथून पुढे लक्ष्मीनारायण कॉलनी, साईनगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून कचेरी चौक, गांधी चौक या ठिकाणी सर्व कानू माता एकत्र येऊन भेट घेतली आणि तिथून या मिरवणुकीमध्ये हजारो भाविक सहभागी झाले। पुढे दक्षिणमुखी मारुती चौक होऊन शेवटी बुराई नदी येथे मिरवणुकीची सांगता झाली। मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर जल्लोष करण्यात आला। यावेळी भाविक महिलांनी जिम्मा फुगडीचा आनंद लुटला। अनेकांनी डीजेच्या तालावर ठेका धरला। यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन सज्ज झाले होते। तर शहरातील राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी कानुबाई उत्सवात सहभाग नोंदवला। कानुबाई मातेचे दर्शन घेऊन भाविकांनी नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला। शिंदखेडा शहरामध्ये कानू मातेला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला। किती वर्षापासून उत्सव चालू आहे? 4000 वर्षापासून आयरे समाजाने सुरू केलेला हा सण कानुबाई राणूबाईच्या आतापर्यंत चालू आहे। हा उत्सव मोठ्या याच्याने साजरा केला जातो आणि घरोघरी सर्वांच्या घरी कानबाया बनवले जातात आणि हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। प्रतिनिधी भूषण पवार सह जितेंद्र सूर्यवंशी, शिंदखेडा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।